परमात्मा सोडून सगळ्या संसारामध्ये दुःखच आहे महाराज. पहा ना, मुलांचा जन्म झाल्यापासून दुःख चालू होतं. जन्म झाल्याच्या नंतर शिक्षण. आता आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ 30-40 मुलं शिक्षण घेत आहेत. काय थोडं दुःख आहे का ते? सकाळी 4 वाजता उठायचं, प्रॅक्टिस करायची, रात्र रात्र पखवाजाची प्रॅक्टिस करून शिक्षण कमवायचं. मग पुढे आयुष्यात लग्न झाल्यानंतर परत दुःख. आता लग्न झाल्यानंतर कमी दुःख आहे का महाराज? महाराज त्या लग्न मंडपामध्ये, आता हा लग्नाचाच मंडप आहे बघा, मला वाटतं भरपूर लग्न झाले असतील या लग्न मंडपामध्ये. आणि या लग्न मंडपांच्या भिंतींना भरपूर मंगलाष्टका ऐकले असतील. प्रत्येक मंगलाष्टका बघा, स्वस्ती स्त्री गणनायका गजमुख मोरेश्वर सिद्धित शुभ लगन सावधान सावधान. मंगलाष्टका म्हणतात. ब्राह्मण काकांनी मंगलाष्टका म्हटली रे म्हटली का नवरदेव विचारतो, काका हे सावधान कुणाला? ऐक, हे सावधान तुला. आली लग्न गटी समीप नवरा घेऊन या. पुढं काय तुम्हाला सगळं पाठ आहे. शुभ लगन सावधान सावधान. सावधान कुणाला? म्हणे सावधान नवरदेवाला. म्हणे मला सावधान का? कारण आजपासून तुझ्या पाठीमागे आना चालू होणार आहे. आना समजतं ना? साखर संपली आना, बटाटे संपले आना. म्हणजे आना 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 चालू होणार आहे. आणि म्हणून आजपासून तुला बांधला जाणार आहे. तू कुणा संसार रूपी भवसागरामध्ये गुंतला जाणार आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं बघा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरते शेवटी बा बांधून नेईन. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा माघारी कोणे बोलत होते का? पिंगळा माघारी, पिंगळा माधुरी बोल बोल तुझे का? पिंगळा माधुरी, पिंगळा माघारी कोणे बोलत होते का? पिंगळा माघारी, पिंगळा माधुरी बोल बोल तुझे का? पिंगळा माधुरी. हे जरी नाही काळ तरी दुसरा येईल. हे जरी नाही काळ, ऐका, कधी ना कधी दुसरा येणार आहे. म्हणून ऐका, या प्रपंचामध्ये गुंतून राहू नका. सावध होई बापा, काळ लागला बापा. सावध होई बापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत से पापा. सावध होई बापा,
काळ लागला बापा सावध होई बापा. आता आम्ही नेमकी इथं चुकतो महाराज. आम्ही प्रपंचामध्ये गुंतून राहतो, इतकं गुंतून राहतो. प्रपंच कधी सुखाचा होऊ शकत नाही. ऐका मी काय सांगतो, प्रपंच कधी सुखाचा होऊ शकत नाही. प्रपंच दुःखाचा आहे आणि दुःखरूपी प्रपंच सुखाचा कधी होऊ शकत नाही. म्हणून सुखाची आशा प्रपंचाकडून धरू नका, सुखाची आशा प्रपंचाकडून धरू नका. हे सगळं कधी ना कधी जाणार आहे. एसा ते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मैबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. आणि म्हणून दुःखरूपी प्रपंच सोडून भगवंताकडे जा, भगवंत आपलासा करा. यांनी मग पहा, देव जर सोडला तर संसारामध्ये तुम्हाला सगळं दुःखच पाहायला मिळेल. किती दुःख आहे अभंगाच्या ए रती माई के दुःखाची जनीती. 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 नाही आधी अंती अवसान. नाही आधी अंती अवसान. हे रती माई के दुःखाची जनीती. हे रती माई के दुःखाची जनीती. नाही आधी अंती अवसान. नाही आधी अंती अवसान. हे रती माई के दुःखाची जनीती. हे रती माई के दुःखाची जनीती. प्रपंचामध्ये किती दुःख आहे. जगद्गुरु तुकोबराय महाराज तुकोबराय सांगतात बघा, ए रती माईके दुःखाची जनती. भगवान परमात्मा सोडून संसारामध्ये सगळं दुःखच आहे महाराज. किती दुःख आहे हे जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर आज या तीनही मुलांकडे पहा. सुनील दादा असेल, अनिल दादा असेल आणि मोहन दादा असेल. तीनही मुलांना 1 वर्ष झालं दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटत असेल. दुःखाचा डोंगर कशाला म्हणतात पहा. ज्याची आई गेली त्याला आईचं महत्व कळतं, ज्याचा बाप गेला त्याला बापाचं महत्व कळतं. सज्जन हो, अनेक कीर्तनकार लोक कीर्तनामध्ये आईचं महत्व सांगतात. अनेक कीर्तनकार लोक कीर्तनामध्ये आईच्या कविता म्हणतात. पण मी जाता जाता तुम्हाला सांगेल, ज्याला आई नाही ना त्या कीर्तनकाराला कधीतरी जाऊन भेटा. आमचे तिकांडे बाबा या ठिकाणी बसलेत. बाबा, रात्र रात्र रस्त्यावरती प्रवास महाराज लोकांचा असतो. पण जर तुमची आई जिवंत असेल आणि तुम्ही रातच्या 3 वाजता घरी जा. मी 3 वाजता सांगतोय कारण महाराज लोकांचा संपूर्ण रात्रभर प्रवास असतो. महाराज लोकांना फक्त नारळ दिसतो, लोकांना फक्त पाकिटातला पैसा दिसतो. पण जी माणसं रोडवरती प्रवास करतात त्यांचं मरण हातामध्ये असतं, लक्षात ठेवा. महाराज मी रात्री आयरवलीला होतो. रात्रभर एकट्याने गाडी चालवली आणि इथपर्यंत पहाटे 5 वाजता आलोय. रात्रभर गाडीमध्ये. मला आज माझ्या आईची आठवण येते. त्याचं कारण असं आहे, मी जेव्हा 3-3 वाजता माझ्या घरी जायचो, 3 वाजता जाऊ द्या 4 वाजता जाऊ द्या, माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत 3 वाजता 4 वाजता माझी आई माझ्यासाठी जागी असायची. आज 3 वाजता जाऊ द्या 4 वाजता घरी जाऊ द्या, पण आज वाट पाहणारी कुणीच घरी नसते. याचं वाईट प्रत्येक वेळेला दुःख जाणवतं महाराज. आणि ज्याची ज्याची आई जिवंत आहे, ज्याचा ज्याचा बाप जिवंत आहे, त्यांना लवकर समजेल बघा. अरे तुमची आई फक्त घरामध्ये असू द्या, तुमचा बाप फक्त घरामध्ये असू द्या. आज जवळजवळ 6-7 वर्ष झाली माझ्या आईला जाऊन. मी तुम्हाला सांगू, आळंदीला शिक्षणाला होतो.
12 वर्ष मधुकरी मागितली आणि 12 वर्ष मधुकरी मागत असताना प्रत्येक वेळेला आईच्या भाकरीची चव आठवायची. मधुकरी खाताना सुद्धा मला माझ्या आईची आठवण यायची. असं वाटायचं माझी आई आळंदीमध्ये असायला पाहिजे होती. महाराज ज्ञानोबाराय काही कमी पडून देत नाही. ज्ञानोबाराय आळंदीमध्ये कधी उपवाशी झोपून देत नाही. मी खरं घडलेला इतिहास सांगतो, ऐका. आळंदीवरून मी माझ्या गावाला आलो. माझ्या जीवनातलं ते पहिलं कीर्तन असेल. माझ्या आईनं माझं शेवटचं कीर्तन ऐकलं आणि मला आळंदीला सोडवायला निघाली. घारगावच्या बसस्टँडवरती माझी आई आली. रोडच्या पलीकडे आम्ही दोघंही उभे आहोत. मी आळंदीला निघालो. माझ्या आईनं मला एक वाक्य सांगितलं, बाळा इतका अभ्यास कर, इतका अभ्यास कर, फार मोठा हो. आणि गेल्यानंतर कुणी जाता आळंदीसी निरोप माझा घेऊन जा, हा भाव माझ्या मनातला माऊली समाजा देऊनी जा. माझ्या मनातला भाव माझ्या माऊलीला सांग. शेवटची भेट झाली आणि रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीनं माझ्या आईला उडवलं. माझी आई मरणाच्या दारामध्ये होती. मी माझ्या आईच्या जवळ गेलो आणि आईला मांडीवरती घेतलं. मरताना त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मरताना माझ्या मुखावरून हात फिरवला आणि मरताना माझ्या आईनं मला एक वाक्य सांगितलं, बाळा आजपासून मी तुझी आई नाही, तुझी आई आळंदीमध्ये आहे. ती मांडी घालून बसलेली आहे. ज्या ज्या वेळेस तुला आठवण येईल ना राजा, त्या त्या वेळेस त्या माऊलीच्या दारामध्ये जायचं आणि माऊलीला हात जोडायचे. ती माऊली तुझ्यासाठी धावून येईल. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणून ऐका, जे जे विद्यार्थी आळंदीमध्ये शिक्षण घेतात ना, त्यांना माऊलीची माया जाणवते बघा. दिवाळीचा दिवस होता. मी खोटं बोलणार नाही. कीर्तनाच्या गादीवरती बसलोय. दिवाळीचा दिवस होता. ज्ञानेश्वरी वाचत बसलो होतो आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना फार भूक लागली होती. आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरी वाचताना जो अनुभव आला तो आयुष्यभर मी माझ्या जीवनातून कधी विसरू शकत नाही. कधीच विसरू शकत नाही. पहा, ज्ञानेश्वरी वाचताना महाराज, ज्ञानेश्वरीच्या समोर, ज्ञानेश्वरी तुम्ही फक्त डोळ्यासमोर घ्या, मांडीवरती ज्ञानेश्वरी ठेवा, एक ओवी ज्ञानेश्वरीची वाचा. तुम्ही जर एक ओवी ज्ञानेश्वरीची वाचत असाल तर ज्ञानोबा माऊलीला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. आमचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एकाही माणसानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका. कारण जर ज्ञानेश्वरी न वाचता तुम्ही मेलात तर वरती गेल्यावर पांडुरंग तुम्हाला विचारेल, अरे काय आणलं मृत्यू लोकातून. त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल की या मृत्यू लोकातून आम्ही ज्ञानेश्वरी संघ घेऊन आलो. आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी संघ घेऊन जात असाल तर पांडुरंगच काय, पांडुरंगाचा बाप सुद्धा तुम्हाला महाराज नरकामध्ये घालू शकत नाही. वैकुंठाची प्राप्ती होईल. पण ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचत होतो. मी घडलेला इतिहास सांगतोय. आणि वाचता वाचता दिवाळीचा दिवस होता. दिवाळीच्या दिवशी प्रकर्षानं मला माझ्या आई वडिलांची आठवण येत होती. मला असं वाटत होतं, माझी आई माझे वडील जर या ठिकाणी असते तर मला आज लाडू करंजा खायला मिळाल्या असत्या. वाटत होतं कुठंतरी माझी आई आणि माझे वडील या ठिकाणी असायला पाहिजे होते. पण त्या दिवशी आई नव्हती, वडील नव्हते. सहज माऊलीला प्रार्थना केली, ज्ञानोबाराया फार भूक लागली, काही खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. हात जोडले नुसते महाराज. त्या ठिकाणी एक माऊली माझ्या जवळ आली आणि मला म्हटली, महाराज या पिशवीमध्ये करंजा आहेत, या पिशवीमध्ये लाडू आहेत, एवढे ज्ञानोबारायाला दाखवाल का. मनामध्ये प्रश्न आला, अंगावरती काटा उभा राहिला. अरे ज्या माऊलीकडे फक्त अपेक्षा केली त्या माऊलीनं लाडू करंजा लगेच पाठवल्या. पण पाप आलं मनामध्ये एका बाजूला.
या लाडू करंज्या जर मला खायला मिळाल्या असत्या ते किती बरं झालं असतं. ती पिशवी मी घेतली, माऊलीच्या समाधीजवळ गेलो आणि एका ब्राह्मण काकाच्या हातामध्ये दिली आणि काकाला सांगितलं, काका एवढा माऊलीला नैवेद्य दाखवाल का. काकाने ती पिशवी माझ्या जवळून घेतली. पुन्हा मनात पाप आलं, ज्ञानोबारायानं जर हे लाडू करंज्या मला खायला दिल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं. महाराज मी पाठीमागे वळालो आणि ब्राह्मण काकांनी हाक मारली, महाराज इकडे या. एक लाडू माऊलीच्या समाधीवरती ठेवला, पिशवी माझ्या हातामध्ये दिली आणि मला सांगितलं, बाळा या लाडू करंज्या घरी घेऊन जा आणि वाटून खावा. एवढं बोलले, आनंद झाला मनामध्ये आणि कळून चुकलं, आळंदीतली माऊली मनातली इच्छा सुद्धा पूर्ण करते. महाराज जयाने घातली मुक्तीची गमांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबारायांकडे फक्त इच्छा केली तर ती इच्छा देखील पूर्ण होते. मी कशा करता ही गोष्टी सांगितल्या, फक्त आई आणि वडील यांचं महत्त्व समजलं पाहिजे. महाराज समजलं पाहिजे. आपण मेल्यानंतर खूप काही करतो, खूप काही करतो, पण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचं महत्त्व समजलं पाहिजे. मेल्यानंतर काय करून उपयोग आहे महाराज, काय करू. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला. नको देखावा जाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. तुला पाहून नयन झाकिले रे बाळा, तू नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तू नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, तुला नाही पाणी पाजले. माझ्या कुशीतला असून तू बाळा, माझ्या जीवाचा बनला तू काळा, माझ्या जीवाचा बनला तू काळा. तुझ्या जीवनाभर पुरविले लाडा, राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ, राहुनी अर्ध पोटी सांज सकाळ. तुला पाहून नयन झाकिले रे बाळा, तू नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तू नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा, तुला नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला. मेल्यावर काय रडून उपयोग आहे महाराज. आणि हल्ली जमान्यामध्ये हेच झाले महाराज. बघा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नाही समजली तर ज्ञानेश्वरीतली 17व्या अध्यायातली एक ओवी अवश्य कळावी, एक तरी ओवी अनुभवावी. सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीर लोन कीजे. आपल्या आई वडिलांच्या सेवेकरता आपला देह अर्पण करावा. महाराज श्रावण बाळाची गोष्ट आपल्या भारतीय इतिहासामध्ये सांगितली जाते. आपल्या आईला आपल्या वडिलांना काशी यात्रेला घेऊन जाणारा श्रावण ज्या वेळेस कावड करतो आणि आईला आणि वडिलांना काशीला घेऊन जातो. प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये होतंय. त्या रामचंद्रांच्या इतिहासामध्ये श्रावण बाळाचं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलं. बघा श्रावण बाळानं ज्या वेळेला आई वडिलांची कावड घेऊन काशीला निघालाय, काशीला निघालेला असताना आईनं सांगितलं, बाळा फार तहान लागली रे, पाणी घेऊन येतोस का. श्रावण बाळ म्हटलं, आई या झाडाखाली बसा, मी 2 मिनिटात जातो पाणी घेऊन येतो. पाणी आणण्यासाठी गेलेला श्रावण कमंडलू घेतो आणि ज्या वेळेस त्या तळ्यामध्ये तो कमंडलू बुडवतो, पाण्याचा बुडबुड आवाज येतो.
आणि दशरथ राजाचा बाण श्रावण बाळाच्या अंतःकरणाला लागतो आणि श्रावण बाळ त्या ठिकाणी तरफडून खाली पडतो. अगं आई ग म्हणून आवाज येतो. दशरथ राजा जवळ जातात, श्रावण बाळाला मांडीवरती घेतात आणि पाणी पाजतात आणि विचारतात, कोण रे बाळा तू? श्रावणानं सांगितलं, मी श्रावण आहे. कशाला आला होतास? मी माझ्या आईला वडिलांना पाणी न्यायला आलो होतो. दादा, माझी शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे बाळा तुझी? मरणाच्या टायमाला श्रावण बाळाने इच्छा प्रकट केली. माझी शेवटची इच्छा आहे का माझ्या आईला, माझ्या वडिलांना पाणी पाजा. जर माझ्या आई वडिलांना पाणी पाजलं तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल. शर आला तो आला धावुनी काळ, विवळला श्रावण बाळ, विवळला श्रावण बाळ. अंतःकरणाला बाण लागला. श्रावण बाळानं प्राण सोडून दिला. मला एकच सांगायचंय, प्रभू रामचंद्रांचे वडील होते दशरथ राजा, पण आईचा आणि वडिलांचा तळतळाट लागला. परिणाम पुत्र वियोगानं तळमळून मरावं लागलं. मला एकच गोष्ट सांगायची आहे का जीवनामध्ये आई आणि वडील गेल्यानंतर काय दुःख असतं, या दुःखाची फक्त तुम्ही कल्पना करा. आता राजापुरामध्ये तुम्हाला सुंदर भालेकर परिवार पाहायला मिळेल. राजापुरामध्ये संपूर्ण कुटुंब तुम्हाला आज डोळ्याला पाहायला मिळेल. आज कुटुंबियांचे नातलग तुम्हाला डोळ्याला पाहायला मिळतील. पण 1 वर्षांपासून गेलेले दत्तात्रय बाबा परत कधीच दिसणार नाही, कधीच दिसणार नाही. गेले दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. गेले दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. सावळे वो माझी आई, सावळे वो माझे बाबा, मला किती वो प्रेम देई, मला किती वो जीव लावी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. विजला नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. पंढरपुरातला पांडुरंग परमात्मा जसा निघून जावा, पांडुरंग परमात्मा निघून गेल्याच्या नंतर पंढरपूर जसं वसाड पडतं. आपण म्हणत असतो, धावून ये विठ्ठला सत्वरी, धावून ये विठ्ठला सत्वरी. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. धावून ये विठ्ठला सत्वरी. धावून ये विठ्ठला सत्वरी. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी.
पांडुरंग परमात्मा नसताना जसं उदास पंढरपूर वाटतं, तसं आज हे भालेकर परिवाराचं घर, भालेकर परिवाराचं कुटुंब उदास आहे महाराज. यांच्या घरामधला पांडुरंग परमात्मा निघून गेल्यासारखं आज वाटतं महाराज. म्हणून धावून ये विठ्ठला सत्वरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. पांडुरंग परमात्मा जसा पंढरीतून निघून जावा, तसा या घरातला दिवा निघून गेला महाराज. बाप घराचा तो पाया, बाप घराचा पाया असतो महाराज. आणि ज्या दिवशी पाया कोसळतो त्या दिवशी घर कोसळत असतं महाराज. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामध्ये हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लया गड्या गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. महाराज, ज्या बापानं अखंड आयुष्य संसाराचा गाडा वाहिला, आयुष्यभर कधी सुख नाही भोगलं, त्या बापाला आयुष्यभर दुःखच भोगावं लागलं. आणि तो बाप निघून गेल्यानंतर काय दुःख आहे या परिवाराला विचारा, विचारा या परिवाराला. हा परिवार तुम्हाला सांगेल. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. भगवान परमात्मा सोडून संसारामध्ये सगळं दुःख आहे महाराज.